विश्वासू नोकरावर ठेवलेला आंधळा विश्वास किती जीवघेणा ठरू शकतो याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार हैदराबादमधून समोर आलाय। हैदराबादचे माजी पोलीस महासंचालक म्हणजेच माजी डीजीपी विजय रंजन यांच्या पत्नी तनुजा रंजन यांची त्यांच्याच घरात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। घरातून तब्बल 3.5 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास करण्यात आली असून धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड रंजन कुटुंबात वर्षानुवर्षे विश्वासाने काम करणारी नेपाळी मूलकरून कल्पना असल्याचे समोर आले। नेमकं काय घडलं त्या रात्री पाहूया त्या विशेष रिपोर्टमध्ये। ही घटना घडली 8 मे 2026 च्या मध्यरात्री। माजी डीजीपी विजय रंजन हे कामाच्या निमित्ताने बेंगलोरला गेले होते। घरात त्यांच्या पत्नी तनुजा रंजन आणि 2 मुली होत्या। मध्यरात्री सुमारास 1 च्या दरम्यान वर्षानुवर्षे घरात राहून विश्वास संपादन केलेल्या कल्पना नावाच्या मोलकरणीने घराचे मुख्य गेट उघडले आणि नेपाळच्या 3 अज्ञात पुरुषांना आत घेतले। हे तिघेही धारदार हत्यारांसह घरात घुसले। तनुजा रंजन पहिल्या मजल्यावरील खोलीत गाढ झोपल्या असताना कल्पना या तिघांना घेऊन पोहोचली। आरोपींनी कपाटातून ऐवज चोरण्यास सुरुवात केली असता तनुजा यांना जाग आली। त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून आधी त्यांचे तोंड दाबून हातपाय बांधण्यात आले। तनुजा यांनी स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र घरमालकिनीला जिवंत सोडले तर आपणही पकडले जाऊ ही भीती कल्पनाला होती। त्यामुळे कल्पनाने नराधमांना खून केली आणि सुरू झाला क्रूरतेचा थरार। चोरीच्या मालातील पैशांचे बंडल आणि आसपासचे कपडे तनुजा यांच्या तोंडात कोंबण्यात आले। त्यानंतर धारदार हत्याराने तनुजा यांचे ओठ आणि जीभ कापून टाकण्यात आली आणि गळा दाबून त्यांची हत्या केली। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दुसरी मोलकरीण कामावर आली तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तनुजा रंजन यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। माजी मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरात हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सुरुवातीला ज्या कल्पनावर कुटुंबाचा आंधळा विश्वास होता तिची क्राईम कुंडली समोर आल्यावर पोलिसांनाही धक्का बसला। कल्पना ही दिल्लीतून ऑपरेट होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय हायटेक नेपाळी मोलकरीण गँगची सक्रिय सदस्य निघाली। या गँगमध्ये नेपाळी मुलींना श्रीमंत घरांमध्ये हाऊस हेल्प म्हणून कसे शिरावे, लोकांचा विश्वास कसा संपादन करावा आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या जातात याची माहिती कशी काढावी याचे रीतसर ट्रेनिंग दिले जाते। कल्पनाने रंजन यांच्या घरात नोकरीला लागताना दिलेली कागदपत्रे पूर्णपणे बोगस निघाली। गुन्हा केल्यानंतर कल्पना तामनपल्ली स्टेशनवरून तेलंगणा एक्सप्रेसने पळून जात होती, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिला पुण्यातून तिच्या मावशीच्या घरातून अटक केली आहे। या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे। 3.5 कोटींचे दागिने आणि रोकड घेऊन तिचे 3ही पुरुष साथीदार फरार झाले आहेत, तर मुख्य मोहरा असणारी कल्पना एकटीच पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। साथीदारांनी तिला अडकून पैशांसह पळ काढला का याचा तपास आता हैदराबाद आणि दिल्ली पोलीस करत आहेत। या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की घरात कोणताही नोकर, ड्रायव्हर किंवा सुरक्षा रक्षक ठेवण्यापूर्वी त्यांचे पोलिसांकडून सखोल व्हेरिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे आहे। तुमचा एक लहानसा निष्काळजीपणा थेट जीवावर बेतू शकतो। याबाबत तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा .com महाराष्ट्र। त्याचबरोबर YouTube चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका।